आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गणपतीच्या 3.5 पीठांची धार्मिक कथा बघणार आहोत. आत्तापर्यंत आपल्याला अष्टविनायक गणपतीबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. तसेच देवीच्या 3.5 शक्तिपीठाबद्दल पण माहीत आहे. पण महाराष्ट्रामध्ये गणेशाची 3.5 पीठे आहेत हे फार कोणाला माहीत नाही. आज आपण त्यांची माहिती करून घेणार आहोत. मोरगावी कमलासूरचा महेश्वराने वध केला, त्याचे शिर जिथे पडले ते प्रथम पीठ मोरगाव व जिथे कमरेपर्यंतचा धडाचा भाग पडला ते राजूर येथे दुसरे पीठ, कमरेपासून पायापर्यंतचा भाग जिथे पडला ते पद्मालय हे तिसरे पीठ. महान गाणपत्य मोरया गोसावी यांना करा नदीत स्नान करताना त्यांच्या ओंजळीत गणपतीची मूर्ती आली. ही मूर्ती घेऊन मोरया गोसावी भाद्रपद व माघी चतुर्थीला मोरगावी जात असत. मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला म्हणून हे अर्धपीठ ओळखले जाते. गणपती बाप्पा मोरया हा घोष हा तेव्हापासून सुरू झाला. आता सर्वात पहिलं पीठ श्री क्षेत्र मोरगाव. भुसवानंदपूर म्हणजेच आजचे प्रचलित मोरगाव. गाणपत्य संप्रदायाचे आद्य पीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रह्म, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ओंकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासुराचे शिर जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतीक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ट्य. दुसरे पीठ श्री क्षेत्र राजूर जालना. श्री राजुरेश्वर. राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा ह्या भागात होता. कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जुनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेश गीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य संप्रदायात या स्थानाला फार महत्त्व आहे. राजा वारण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा महागणपती म्हणतात. मराठवाड्यातील जालन्यापासून 22 किलोमीटरवर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती आहे. या ठिकाणाला गड म्हणतात. हा गणपती नवसाच्या समयीला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाजे 125 समया रोज तेवत असतात. शेकडो समयातील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात ही मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला राजूर म्हणजेच राजापूर येथे आणले म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे ही पर्वणीच मानली जाते. तिसरे पीठ पद्मालय जळगाव. पद्मालय येथे 2 गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्रार्जुनाने स्थापन केलेला प्रवाळ गणेश आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला धरणीश्वर गणेश. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून 8 किलोमीटर वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म म्हणजेच कमळे फुलतात म्हणून या क्षेत्राला पद्मालय असे नाव पडले. समुद्र मंथनाच्या वेळी शेष समुद्र तळाशी होता. अमृत कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे 10 तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्न झाले व तो सुहस्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोडून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला धरणीश्वर गणेश म्हणतात. अर्धपीठ श्री क्षेत्र चिंचवड. चिंचवड हे गणपती क्षेत्र पूर्णोक्त नाही. महान गाणपत्य साधू मोरया गोसावींच्यामुळे याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. मोरया गोसाव्यांना मोरगाव येथे करा नदीत स्नान करताना गणेश तांदळा स्वरूपात आला. तो घेऊन ते मोरगावी वारी करीत असत. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्टी शके 1383 रोजी जिवंत समाधी घेतली. रामकृष्ण हरी.